जनाब संजय राऊत असं म्हणतायत की या निवडणुकीमध्ये फोडाफोडी झाली, पैशाचा वापर झाला। संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे, माणसं टिकवण्यासाठी पैसा लागत नाही तर प्रेम लागतं। परंतु संजय राऊतांकडे आणि त्यांच्या पक्षप्रमुखांकडे माणुसकी नावाचा प्रकारच शिल्लक नाही। त्यामुळे त्यांच्याकडे ना कार्यकर्ते टिकलेत, ना नेते टिकलेत, ना उमेदवार टिकतायत। त्यामुळे संजय राऊतांनी एवढं लक्षात घ्यावं की कुठलाही माणूस टिकून ठेवायचा असेल तर त्याला प्रेम लागतं, पैसा लागत नाही। पैशाच्या जीवावर काहीही करता येत नाही, परंतु प्रेमाच्या जीवावर जगसुद्धा जिंकता येतं, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। त्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, हे प्रेमाने माणसं जोडण्याचं काम करतात। तुमच्यासारखं माणसाला तुसडं वागणं, घरं बंद ठेवून लोकांना दारामध्ये ठेवणं, हे धंदे भारतीय जनता पार्टी महायुती करत नाही। त्यामुळे आम्ही प्रेमाच्या जीवावर माणसं जिंकतो, त्याला पैशाची गरज लागत नाही। तुमच्यासारख्या लोकांना ना प्रेमाची किंमत आहे, ना माणसांची किंमत आहे, ना निष्ठेची किंमत आहे। घरं बंद करायची, लोकांना प्रवेश द्यायचा नाही, लोकांना भेटायचं नाही, आमदारांना दारातून परत पाठवायचं, हे सगळे उद्योगधंदे तुमचे आहेत। त्यामुळे तुमच्याकडे ना उमेदवारही टिकतात, ना आमदारही टिकतात, ना कार्यकर्ते देखील टिकतात। अशी अवस्था उभाटा गटाची आणि संजय राऊतांची झाली आहे। संजय राऊतांनी एवढंच सांगायचं आहे की या 150 कोटीपैकी नाशिकमध्ये संजय राऊतांनी उमेदवारी दिली नाही, तर नाशिकमधून संजय राऊतांनी उमेदवारी न देण्याच्या बदल्यामध्ये किती बॅगा भरून आपल्या भांडूपच्या निवासस्थानी आणल्या। 2 दिवसापूर्वी संजय राऊतांनी नाशिकमध्ये दौरा केला होता आणि नाशिकमध्ये विधान परिषदेला उभाटा गटाचा एकही उमेदवार दिला नाही। 2 उमेदवारी अर्ज खरेदी केले होते। मग तिथं संजय राऊतांनी नेमकी कुठली सेटलमेंट केली? संजय राऊतांनी नाशिकच्या जागेसाठी किती कोटी रुपये घेतले आणि ते पैसे घेऊन संजय राऊतांनी नेमक्या नाशिकच्या दौऱ्यातून किती बॅगा भरून आणल्या, याचं उत्तर एकदा पत्रकार परिषद घेऊन द्यावं। संजय राऊत, माणसं ही पैशाने विकत घेता येत नाही, प्रेमाने माणसं टिकवता येतात, हे जरा लक्षात ठेवा। संजय राऊत, हिंदुत्वादाचं बूच लागलं नाही, तुमच्या पक्षाचं बूच लागलंय। तुमच्या पक्षप्रमुखांना बूच लावण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय, देशातली जनता करते। बूच कुणाचं लागलंय एकदा पाठीमागे जाऊन तपासून बघा। हिंदुत्वादाचं बूच लावण्याची कुणाच्याही बापाची हिंमत नाही। आजपर्यंत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम अनेक शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केले। त्या हिंदुत्ववादाचं कुणीही बूच लावू शकत नाही, परंतु उभाटा गटाचं बूच लावण्याचं काम आणि उभाटा गटाला बूच ठोकण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलंय, महापालिकेच्या निवडणूक केलंय। आणि आणखी तुम्ही अशी वायफळ मूर्खासारखी बडबड करत राहाल तर येणाऱ्या काळामध्ये देखील जनता तुम्हाला बूच ठोकल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांना निष्ठेची किंमत काय माहीत? संजय राऊतांना अलीकडच्या काळामध्ये विष्ठेची किंमत जास्त कळते आणि त्यांनी अशा पद्धतीची बडबड करू नये। मुळामध्ये निष्ठा संजय राऊतांनी शिकावी का? संजय राऊतांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय काय उद्गार काढले होते, कशा पद्धतीनं शिवसैनिकांचा अपमान करण्याचं काम केलं होतं। त्यामुळे निष्ठा वगैरे संजय राऊतांना शब्द शोभत नाहीत आणि त्यांनी निष्ठेवर बोलू नये। त्यांना हल्ली सकाळी सकाळी उठून वेगळेच शब्द वापरावे लागतात, मी ते वापरणार नाहीत। त्यांना गांजा ओढावा लागतो। त्यामुळे संजय राऊतांनी अशा पद्धतीनं निष्ठा शिकवणं, शिवसैनिक कोण आहेत हे सांगणं, हे धंदे बंद केले पाहिजे। संजय राऊत, तुम्हाला तुमचे उमेदवार टिकवता आले नाहीत, तुम्हाला तुमचे माणसं टिकवता आले नाहीत, कारण तुमच्याकडे माणसंच शिल्लक नाहीत, तुमच्याकडे कार्यकर्ते शिल्लक नाहीत। भारतीय जनता पार्टीला कुठलीही भीती नाही। ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक नव्हती,
या निवडणुकीला नगरसेवक आणि जिल्हा परिषदे सदस्य, पंचायत समितीचे सभापती मतदान करणार होते। आता महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालामध्ये आकडेवारी स्पष्ट आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, महायुतीचे सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य आहेत, महायुतीचे सर्वात जास्त पंचायत समिती सभापती आहेत। ही सगळे आकडेवारी बघितली तर महायुतीचा विजय होणार हे 100% निश्चित होतं। मग असा विजय होत असताना तुम्ही उमेदवारी अर्ज का भरले? तुम्हाला खात्री होती की आपला पराभव होणार, त्यामुळं या पराभवाच्या भीतीपुढे अनेक ठिकाणी महाविकास आघाडीनं आपले उमेदवार अर्ज मागे घेतले। घोडेबाजार करण्याची भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला गरज नाही। आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि त्या संख्याबळाच्या जीवावर आम्ही 17च्या 17 विधान परिषदेच्या जागा जिंकू। अजिबात नाही। याबद्दल महायुतीमध्ये तिन्ही पक्ष बसून चर्चा करतील, त्या चर्चानंतर निर्णय घेतला जाईल। सध्या याच्यावर कुणीही दावा केलेला नाही, याबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। संजय राऊत यांनी असं म्हटलंय, डीएमके इंडिया गठीतून बाहेर पडली तर टीव्हीके नवा पक्ष आम्हाला मिळाला। संजय राऊत, तुमच्या पक्षाची अवस्था काय झाली, इंडिया अलायन्सची अवस्था काय झाली बघा। ज्या पद्धतीनं तुम्ही तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, डीएमकेला धोका दिला। कालपर्यंत काँग्रेसनं डीएमके बरोबर युती केली, डीएमके बरोबर आघाडी केली आणि डीएमकेच्या सोबत तामिळनाडूची निवडणूक लढली आणि फक्त खुर्चीसाठी डीएमकेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून डीएमकेला धोका देऊन त्या ठिकाणी तुम्ही टीव्हीके बरोबर थलपती विजय यांना साथ देण्याचं काम केलं। आणि आता तुम्ही म्हणतायत की आम्हाला डीएमके गेली तर काय हरकत नाही, टीव्हीके आली। संजय राऊत, थोडीशी लाज बाळगा। आपण आपल्याच मित्रपक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतो, त्यांना घरी बसवतो, त्यांना नाकारतो आणि त्यांची साथ सोडून नव्या सवंगाड्याला आपल्यासोबत घेऊन फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतो। सत्तेसाठी वाटेल ते, हे धोरण इंडिया आघाडीचं आहे, हे धोरण राहुल गांधी यांचं आहे आणि हेच धोरण उद्धवजी ठाकरे यांचं आहे। हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। नाही, जर नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीवर टीका करायची असेल, मग तोच न्याय जळगावला लावायचा का? जळगावमध्ये देखील शिवसेनेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी आहे। एक बघा, प्रामाणिकपणे महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि महायुतीच्या अंतर्गत एकमेकांच्या विरोधात उमेदवार असू नये म्हणून आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील प्रयत्न केले, उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले। अनेक ठिकाणी जिथं जिथं शिवसेना असेल, जिथं जिथं राष्ट्रवादी असेल, त्या ठिकाणी बंडखोरी होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतु दुर्दैवानं नाशिकमध्ये आणि जळगावमध्ये या ठिकाणी आम्हाला यश आलं नाही। परंतु पुढचे 1-2 दिवस जाऊ द्या, या उमेदवारांना पुन्हा एकदा आव्हान करण्याचा प्रयत्न गिरीश महाजनजी करतायत, तिकडे गुलाबराव पाटील करतायत। परंतु असं असताना महायुतीमध्ये फूट पडेल किंवा महायुतीमध्ये एकमेकांवर आरोप करण्याचा प्रयत्न करू नये। जर भारतीय जनता पार्टीवर तुम्ही नाशिकच्या निमित्ताने आरोप करत असाल तर जळगावमध्ये मग तुम्ही जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये उमेदवार ठेवला का, हा देखील प्रश्न विचारता येतो। परंतु तसं नाही, प्रत्येकाने प्रयत्न केले की हे उमेदवार मागे घ्यावे। दुर्दैवानं काही ठिकाणी आम्हाला यश आलं नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणच्या देखील म्हणजे जळगावची निवडणूक देखील भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे आणि नाशिकची निवडणूक देखील शिवसेना जिंकणार आहे, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। संजय राऊत यांनी असं म्हटलंय, अमित शाह यांनी टीएमची फूट पाडली, विधेयक मंजूर करण्यासाठी खासदारांना तुरुंगात डांबायला हे महाविकास आघाडीचं सरकार नाही। नवनीत राणा खासदार असताना त्यांना तुरुंगात कुणी डांबलं होतं? संजय राऊत तुम्ही डांबलं होतं। हनुमान चालीसा म्हणावी, हनुमान चालीसा म्हणू नये म्हणून नवनीत कौर राणांना 8 दिवस
तुरुंगात डांबणारे उद्धवजी ठाकरे होते. नारायणजी राणे केंद्रीय मंत्री असताना त्यांना तुरुंगात डांबणारे उद्धवजी ठाकरे होते. त्यामुळे तुरुंगात डांबण्याचा इतिहास हा उद्धवजी ठाकरे यांचा आहे, भारतीय जनता पार्टीचा नाही. त्यांनी असं देखील म्हटलंय महाराष्ट्र पॅटर्न आता अमेरिका फ्रान्स येथे वापरला जाईल आणि पक्ष पुढे कितीही सरकार. संजय राऊत, महाराष्ट्र पॅटर्न काय आहे हे देशाला माहिती आहे. महाराष्ट्राचा पॅटर्न हा जनतेचा पॅटर्न आहे आणि महाविकास आघाडीचा पॅटर्न खरं तर महाविकास आघाडीचं नाव बदलून आता माघार विकास आघाडी ठेवलं पाहिजे. प्रत्येक निवडणुकीमध्ये माघार घ्यायची ही महाविकास आघाडीची सवय झाली आहे. त्यामुळे आपण MVA याचं फुलफॉर्म करताना माघार विकास आघाडी अशा पद्धतीचं नामकरण केलं पाहिजे. कारण आपण बघा, हर्षवर्धन सपकाळ यांनी गाजावाजा करून विदर्भामध्ये अनेक उमेदवार दिले होते आणि सांगितलं होतं की काँग्रेस ही निवडणूक लढणार, परंतु हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचे उमेदवार सांभाळता आले नाही. अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. शिवसेनेच्या उभाटा गटाच्या बाबतीत देखील ते झालं. उभाटा गटाच्या उमेदवारांनी देखील अनेक ठिकाणी माघार घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी, शरद पवार गटाच्या, त्यांनी देखील माघार घेतली. त्यामुळे यापुढे महाविकास आघाडीचं नाव हे माघार विकास आघाडी घेतलं पाहिजे. कारण माघार घेणं, स्थगिती देणं हाच महाविकास आघाडीचा धंदा राहिला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय पर्यावरणाबाबत, काही वर्षापूर्वी राज्य सरकारने झाडे लावली होती कोट्यावधी, ती झाडे कुठे गेली आहे. सन्माननीय राज ठाकरे यांना एक विनंती आहे की जेव्हा सुधीर भाऊ महाराष्ट्राचे वनमंत्री होते त्यावेळेला त्यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली. प्रामाणिकपणे हे झाडं लावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही झाडं जगली, काही झाडं जगू शकली नाही. यापुढे देखील भारतीय जनता पार्टी असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक पेड मा के नाम अशा पद्धतीचा संकल्प केला. आज पर्यावरण दिन आहे, 5 जून आहे. या निमित्ताने आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचं अभियान राबवलं जातं आहे. ग्रामीण भागामध्ये देखील वृक्षारोपणाचं अभियान राबवलं जातं. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, परंतु जाणीवपूर्वक अशा कामांमध्ये खोडा घालणं, अशा कामांना टीका करणं हे योग्य नाही. राज ठाकरे यांना देखील विनंती आहे की आपण मनसेच्या वतीने देखील काही झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहोत का आणि काही झाडं जगवण्याचा प्रयत्न करणार आहोत का, त्याबद्दल बोलावं. मनसे आज पर्यावरणाच्या निमित्ताने काही झाडं लावणार आहेत का? सन्माननीय राज ठाकरे काही झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहेत का? आपण याला खोडा घालण्यापेक्षा त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून बघून काही झाडं प्रामाणिकपणे लावण्याचा प्रयत्न केला तर या पर्यावरणाचं रक्षण होईल. भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रयत्न आहे की या पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, परंतु दुर्दैवानं त्यात खोडा घालण्याचा, विरोध करण्याचा प्रयत्न कोणीही